बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी बारामतीतील सहयोग निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि या भेटीत पोटनिवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली। विशेष म्हणजे सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी महायुतीची ताकद दाखवण्यासाठी भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत। बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेला आहे। ॲडव्होकेट आकाश मोरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाही हे यापूर्वीच जाहीर केलं होतं, पण काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम होती। या संदर्भात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर अखेर आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे बारामतीत आता सुनेत्रा पवार विरुद्ध आकाश मोरे यांच्यामध्ये लढत होणार आहे। येत्या 23 एप्रिलला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे। तर आकाश मोरे नेमके कोण आहेत आपण पाहूयात। आकाश मोरे हे कट्टर काँग्रेस कार्यकर्ते आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते सचिव आहेत। माजी आमदार विश्वनाथ मोरे यांचे ते चिरंजीव आहेत। 2014 मध्ये बारामती विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती। अवकाळी पावसाचा मुद्दा असेल, माळेगाव सारखं चुकीचं डीपी केलं असेल की जे गरीब लोकांना हॅम्पर करणार आहे, गरीब लोकांना त्रास देणार आहे, तर असे बरेचसे मुद्दे आहेत। म्हणजे सुप्या भागात आता पाण्याचं काही ठिकाणी पाण्याचा दुर्भिक्ष आहे। त्याचबरोबर मुर्टीमोडे परिसरामध्ये वनगायांचा जे काय गाय आहेत त्यामुळं लोकांचे पिकं नासाडी होतात। असे सर्व बरेचसे मुद्दे आहेत। हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत। दरम्यान बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राहुल गांधींना भेटावं लागलं तरी भेटू, यात काही अडचण नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केलंय। पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हे नेहमी धोरणात्मक निर्णय घेत असतात। राहुल गांधीला भेटण्यामध्ये त्याच्यात काय वेगळं वावगं असण्याचं काही कारण नाही, परंतु पक्षाचे अध्यक्ष जर काही खरगे जे असतील तर काँग्रेसच्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कथेनुसार अध्यक्ष त्या ठिकाणी निर्णय घेतात। आवश्यकता लागली तर राहुल गांधींची सुद्धा भेट घेण्यामध्ये आम्हाला काही गैर वाटण्याचं काही कारण नाही। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहे। सकाळी विद्या प्रतिष्ठानमधील अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर सुनेत्रा पवार अर्ज दाखल करतील। बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार दिलाय। काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली असून ते काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याबाबत सुनेत्रा पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महादेव जानकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली। बारामतीमध्ये निवडणुकीबाबत काँग्रेसचं सहकार्य मिळावं याबाबत सुनेत्रा पवारांनी चर्चा केली। मात्र दिल्लीतील हायकमांडनं पोटनिवडणुकीसाठी आग्रही भूमिका घेतल्यानं आपण उमेदवार दिल्याचं सपकाळ यांनी सांगितलं। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी गरज पडल्यास राहुल गांधींची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। काँग्रेसकडे पाठिंबा देण्याची विनंती करणार असल्याचं तटकरे म्हटलंय। बारामतीच्या जागेसंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। मात्र बारामतीबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं। त्याचबरोबर राहुरीमध्ये शिवसेना उभाठाकडून 3 जण इच्छुक आहेत अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। बारामतीसोबतच राहुरी इथे देखील पोटनिवडणूक होणार आहे। राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे अपक्ष निवडणूक लढणार असं चित्र आहे। यावर तनपुरेंशी संपर्कात असून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असं सूचक वक्तव्य शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी केलंय। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार आहेत। आपण कोणत्याही पक्षाचे सदस्य नसून ओबीसी बांधवांसाठी ही निवडणूक लढत असल्याचं त्यांनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी बारामती लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याचं सांगत सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी सर्व पक्षांना आवाहन केलं। अजित पवारांच्या अपघातावरून त्यांनी आक्रमक भूमिका घेत एसआयटी चौकशीची मागणी केली आहे।
सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी गाडगीळ यांची औषधं आणि वह्यांनी तुला करण्यात आली, तर गरजू मुलींना सायकलचं वाटप करण्यात आलं। या सोहळ्याला भाजपच्या दिग्गज नेत्यांसह सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती। आणि आता पुन्हा एकदा बातमीपत्रात बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। भोंदू खऱ्यात नंतर आता मुंबईतील बाबाजान या भोंदूचा कारनामा उघड झालेला आहे। काळी जादू उतरवण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार झाल्याची बाब समोर आली आहे। भूतप्रेत उतरवतो असं सांगून महिलेवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर सांताक्रूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यात मराठा आणि धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली। अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला तणाव आणि गैरसमज दूर करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीत सामाजिक सलोखा राखण्यावर भर देण्यात आला, तसंच वाद मिटवून गुण्या गोविंदानं राहण्याचा निर्णय घेतला गेला। नांदेडमधील गँगवॉर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन्ही गँगमधील 6 आरोपींना अटक केली आहे। सदा गँगचे 4 तर साई लाला गँगचे 2 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। या सर्वांना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर फरार आरोपींचा शोध घेतला जातो। दिव्यास फाउंडेशनकडून महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अस्मिता प्रोजेक्टचं आयोजन करण्यात आलं। पुण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्या हस्ते या प्रोजेक्टचं उद्घाटन झालं। या प्रोजेक्टच्या माध्यमातून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे। अकोला जिल्ह्यामध्ये कलिंगड उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत। अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे कलिंगडाचं नुकसान झालंय, तर दुसरीकडे कलिंगडाचे दर देखील कोसळलेले आहेत। सध्या कलिंगडाला फक्त 5 ते 6 रुपये किलो दर मिळतोय, त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मोठा फटका बसलाय। गारपिटीमुळे 9 एकरावरील कलिंगड पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई होते। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा कहर सुरू आहे आणि यामुळे बळीराजा अक्षरशः हैराण झालाय। कराड तालुक्यातील औंड गावात 6 एकरवरील कलिंगडाचं नुकसान झालंय। लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट झाल्यानं अनेक शेती पिकांचं नुकसान झालंय। पाथर्डी तालुक्यातील एका पपई उत्पादक शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाल्यानं शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले। दौंड तालुक्यातील आंबा उत्पादकांना अवकाळीचा मोठा फटका बसलाय। हातातोंडाशी आलेला आंबा अवकाळी आणि वादळी वाऱ्यामुळे गळून पडलाय आणि त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। पुढची बातमी पाहूयात। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये। जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून निर्माण झालेला वाद ताजा असतानाच मुनी निलेशचंद्र यांनी राणेंचं खरं तर तोंड भरून कौतुक करताना त्यांनी वापरलेली उपमा वादात सापडली। विशेष म्हणजे हे सर्व बोललं जात असताना नितेश राणे स्वतः मंचावर उपस्थित होते। जे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना सांगतो छत्रपती शिवाजी नाही, ज्याच्या अंगात छत्रपती आहे त्याची हाईट छत्रपती शिवाजी महाराज सारखी होते। यांच्याशी तुम्ही खाजो लोक फायदे में रहोगे तो कायदे में रहोगे। राहणार का नाही राहणार? छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही कोणाबरोबर करताय? ज्यांच्याशी तुलना केली, ज्यांच्या संदर्भात त्यांना तरी मान्य आहे का? खरं म्हणजे त्या संबंधित मंत्र्यांनी त्या क्षणी व्यासपीठावरती उभं राहून त्या मुनी महाराजांना विरोध करायला पाहिजे होता, पण त्यांना गुदगुल्या झाल्या। छत्रपतींशी तुलना झाल्यावर इतर कोणाशी तुलना झाली कोणी केली असती तर हेच महाशय तडा तडा वाटण्यासारखे उडाले असते। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव होते, एकमेव आहेत। त्यांच्यासारखा राजा पुन्हा होणे नाही। जैन मुनी यांनी जे वक्तव्य केलं त्याचं कुणीही समर्थन करत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करू नये आणि हे स्वतः नितेश राणे यांनी देखील स्पष्ट सांगितलंय। तरी देखील संजय राऊत जाणीवपूर्वक टीका टिप्पणी करतायत। संजय राऊत ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे तुम्ही पुरावे मागितले, त्यामुळे मराठा साम्राज्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही।
पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. मुंबईतील मालाड पूर्व भागातील संतोषनगर मार्केटमध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मॅट्रिमोनियल वेबसाईटवरून ओळख करून लग्न आणि काही महिलांना स्वस्त घर देण्याचं आमिष दाखवत महिलांची लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार घडलाय. यात अनेक ठिकाणच्या महिलांचा समावेश आहे. एकूण 80 ते 90 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी आणि लोकलच्या गर्दीनं हैराण झालेल्या पूर्व उपनगरवासियांचा मीरा भाईंदर वासियांचा प्रवास हा सुकर करण्यासाठी मेट्रोसारखी सेवा गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सज्ज आहे. राज्य सरकारकडून 2 नव्या मेट्रो मार्गातील पहिल्या टप्प्यांच्या लोकार्पणासाठी तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. तर 4 एप्रिलला होणारे लोकार्पण 6 एप्रिलवर गेलं आणि आता पुन्हा 1 दिवस पुढे ढकलण्यात आलं असून लोकार्पण करण्यात येणार आहे. यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीला चांगला दर मिळतोय. प्रथमच ज्वारीला प्रति क्विंटल तब्बल 4,500 रुपयांपासून ते 5,300 पर्यंत उच्चांकी दर मिळालेला आहे. यंदा गहू, मका, बाजरी यासारख्या पिकांच्या तुलनेत ज्वारीला अधिक भाव मिळत असून मालदांडी ज्वारीला विशेष मागणी असल्याचं दिसून येत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम देशातील कांदा निर्यातीवर होतोय. आखाती देशांमध्ये होणारी कांद्याची निर्यात सुमारे 45% घटल्याची माहिती समोर आली आहे. कांदा निर्यात घटल्याचा थेट परिणाम लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याच्या दरावर दिसून आला. उन्हाळ कांद्याला 1,500 रुपये प्रति क्विंटल तर लाल कांद्याला 1,417 रुपये दर मिळाला. पुण्यातून मोठी बातमी. पुण्याच्या भिगवणमधील अपहरण प्रकरणाला आता नवं वळण प्राप्त झालेलं आहे. गेल्या 17 फेब्रुवारीला तरुणीचं अपहरण झाल्याची घटना घडली होती. सुरुवातीला या तरुणीनं स्वतःहून झहीर शेख सोबत गेल्याची कबुली दिली होती. मात्र आता तिनं गंभीर आरोप केले. झहीर शेखनं आपलं अपहरण करून आपल्यावर अत्याचार केल्याचं या तरुणीनं तक्रारीत म्हटलंय. तरुणीच्या या नव्या जबाबावरून पोलिसांनी झहीर शेख विरोधात गुन्हा दाखल केलाय.